परभणी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधान प्रतिकृतीची काही समाजकंटकांनी 10 डिसेंबर 2024 रोजी विटंबना करून तोडफोड केली। अशा माथेफिरूंना तात्काळ अटक करून यामागे कोण सूत्रधार आहे याचा शोध घेऊन तात्काळ कार्यवाही करावी। तसेच सदर विटंबनाच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांवर सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा आरोप होत आहे। 10 तारखेला परभणीत जो प्रकार घडला, संविधानाची जी तोडफोड केली, त्याकरिता त्याच्या निषेधार्थ पातूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता शासनाने कठोर कारवाई करावी, कठोर कायदे करावे आणि ह्या घटना पुन्हा घडू नये। आणि त्या परभणीमध्ये जे आता ऑपरेशन चालू आहे, जे निरपराध लोकांना जे गुन्हे दाखल करणं चालू आहेत ते ताबडतोब थांबावे, अन्यथा ते गुन्हे थांबले नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी अनुयायी आणि संविधानप्रेमी पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करतील अशी आम्ही पातूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करतो। घडलेली घटना ही संपूर्ण देशासाठी फारच म्हणजे त्या ठिकाणी झालेला जो संविधानाचा जो अपमान आहे त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी संविधानप्रेमी लोकांनी जो निषेध व्यक्त केला ते करत असताना त्या ठिकाणी पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन चालू केलेलं आहे त्या ठिकाणी ते तर मी म्हणणार आहोत की ती एवढी निंदनीय घटना आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी होत आहे। त्या ठिकाणी त्यांनी एक आरोपी जो पकडायला पाहिजेत होता तो पकडलेला नाही आहे, तो आज रोजी पण फरार आहे। ही फार चुकीचा विषय त्या ठिकाणी होत आहे। उलट कॉम्बिंग ऑपरेशनचा जो विषय आहे तो तात्काळ थांबवायला पाहिजेत। जर तो थांबण्यात आला नाही तर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असताना आपल्याला दिसतील। सदर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर केलेली कार्यवाही रद्द करण्यात यावी आणि या घटनेमागील मास्टरमाइंड कोण याचा शोध घेऊन अशांवर गुन्हे दाखल करावे असे निवेदन वंचित बहुजन आघाडी पातूर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय पातूर येथे देण्यात आले। कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर आंबेडकर अनुयायी व संविधानप्रेमी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंबोरे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।